त्या गणरायाला प्रसन्न करून घेतलं आणि त्याच्याकडून वर घेतला की या तिन्ही तालाचे राज्य मला पाहिजे. त्याप्रमाणे गजाननाने त्याला वर दिला होता. परंतु गजाननाने त्यावेळेस सांगितले की शंकरापासून हा तुझा मृत्यू अटळ आहे. परंतु त्या गजाननाचे न ऐकता या तिन्ही देवांना सळोकी पळो करून सोडून तिन्ही देवांचे राज्य काबीज केल्यानंतर त्या त्रिपुरासुरीने थेट कैलास पर्वतावरती म्हणजे शंभू महादेवावर आपली स्वारी नेली. परंतु शंभू महादेवाच्या हातून गजाननाने सांगितल्याप्रमाणे त्याचा वध झाला. आम्ही आपल्याजवळ कथा दृश्य रूपाने सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही आम्हाला गोड बांधून घ्या एवढीच आशा बाळगतो आणि पुढील कार्यक्रमाला सुरुवात करतो. तत्पूर्वी या कार्यक्रमासाठी आमचे सदैव पाठराखण करणारे सागर तांदळे आणि संदेशदादा भुवन या दोघांकडून 201 रुपयाचं भारतात पारितोषिक आलेलं आहे. तर या सर्व बक्षिसदात्यांचं आम्ही आमच्या गणेश जागृती नृत्य कला पथक कुशोडी शिगोनवाडीच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो. मग चला तर पाहूया गणेश दर्शन. हॅलो 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 लांब सोंड मोठे कान लांब सोंड मोठे कान बैसोनी हा दिसतोय छान. लांब सोंड मोठे कान बैसोनी हा दिसतोय छान. भक्तांचा आहे लाडीवाला बैसोनी हा चंद्रावरती आला. गणाला चला जपूजो श्री गणाला. गणाला चला जपूजो श्री गणाला. गणाला चला जपूजो श्री गणाला. गणाला चला जपूजो श्री गणाला.
चंद्रावर बैसून आला घोषणा तो बघेना चंद्रावर बैसून आला घोषणा तो बघेना भक्ताचा आहे लढीवाला बैसून चंद्रा वरती आला गणाला बोलो जय गणाला गणाला बोलो जय गणाला गणाला बोलो जय गणाला गणाला बोलो जय गणाला धन्यवाद. आपल्यासमोर गणेश दर्शन सादर केलेलं आहे आणि यानंतर आपल्यासमोर लगेचच गवळण नटखट गवळण घेऊन येत आहे. गवळणीचा विषय असा आहे, आतापर्यंत आपण श्रीकृष्णाच्या अनेक लीला पाहिल्या. हा नटखट नंदलाल मोहनलाला अनेक लीला त्याच्या अपार लीला आहेत आणि हा भगवंत हा कृष्ण आपला सर्वांना माहित आहे. त्याच्या अनेक लीला पाहिल्यात, परंतु आज आपल्या समोर जो गवळीचा विषय घेऊन आलेला आहे, या गवळीमध्ये ही राधा या कृष्णावरती रुसलेली आहे. ही प्रेमिका या कृष्णाची राधा या कृष्णावरती रुसलेली आहे आणि या राधेला विनवणी करतो कोणा. हा विनवणी कसा करतो तो माझ्या गवळीमधून ऐका. चला. हो रुसली रुसले माझे राधा राणे, रुसले माझे राधा राणे, माझ्या प्रेम
प्रेमाचे निशाने ऐकणे सप्तस्वर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाले राधा बावरी 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 रुसले माझे राधा राणे माझ्या प्रेमाचे निशाण रुसले माझे राधा राणे माझ्या प्रेमाचे निशाण ऐकले सप्तस्वर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाली राधा बावरी 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 गुलाबाचे तोतळे गोकुळावर माळे हळे उमटले गाळे बावरे राधा बावरे बावरे राधा बावरे बावरे राधा बावरे शृंगार तरुण झाले जणू अप्सराही आले दिसाया साधी भोळे हे माझी राधा बावरे माझे राधा बावरे माझे राधा बावरे रुसले राजे राधा राणे माझ्या प्रेमाचे निशाण रुसले माझे राधा राणे माझ्या प्रेमाचे निशाण ऐकले सप्तस्वर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाली राधा बावरी देवाने वेळ झाली राधा बावरी देवाने वेळ झाली राधा बावरे देवाने वेळ झाली राधा बावरे कधी लाडाने हसले कधी रागाने रुसले कधी प्रेमाने नटले बावरे राधा बावरे बावरे राधा बावरे बावरे राधा बावरे कधी या मुलात दिसले कधी या मनात बसले कधी गुण गाडे हसले हे समाधी राधा बावरे एक माझे राधा बावरे एक माझे राधा बावरे रुसले माझे राधा राणे माझ्या प्रेमाचे निशाण रुसले माझे राधा राणे माझ्या प्रेमाचे निशाण ऐकले सप्तस्वर म्हणजे बासुरे देवाने वेळ झाली राधा बावरे 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 माझे राधा राणे प्रेमाचे तो निशाणे जन्म जन्मेचे कहाणे तो माझी राधा बावरे
या ठिकाणी या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या पुण्यभूमीमध्ये या परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकणच्या पुण्यभूमीमध्ये ही कोकणची लोककला जपत असताना आपल्या समोर सादर केलेल्या गण आणि गवळण आपण शांत चिंतेने ऐकली पाहिली त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व रसिक प्रेक्षकांचे आमच्या श्रीगणेश तागडी नृत्य कलामध्ये कुचुडी शिकवणारीच्या वतीने हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो, अभिनंदन करतो. यानंतर पुढील कथेला सुरुवात करतोय. यानंतर 2 कथा आपल्या समोर सादर केल्या जाणार आहेत. याकडे लक्ष असू द्या. रसिक प्रेक्षकांनी आम्हाला शेवटपर्यंत अशीच साथ द्याल एवढीच आशा आहे. आणि एवढंच म्हणतो, सुंदर सुंदर कार्यक्रम जर करायचा असेल तर सुंदरची एक रात्र पाहिजे. सुंदर सुंदर कार्यक्रम जर करायचा असेल तर सुंदरची एक रात्र पाहिजे. आणि त्या कार्यक्रमाची शोभा जर वाढवायची असेल तर सिगो आम्हाला तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे, तुमच्या टाळ्यांची साथ पाहिजे. धन्यवाद. यानंतर पुढील कार्यक्रमाकडे वळतोय, लक्ष असू द्या. मथुरेत कंस मातला, 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 मथुरेत कंस मातला. कृष्ण मारायचा विचार केला, 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 कृष्ण मारायचा विचार केला. कंस राजाने यज्ञ मांडला, 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 कंस राजाने यज्ञ मांडला. त्याने बोलावले जानोराला, त्याने बोलावले मूर्तिकाला, त्याने बोलावले जानोराला, त्याने बोलावले मूर्तिकाला, त्याने बोलावले जानोराला, त्याने बोलावले मूर्तिकाला, त्याने बोलावले जानोराला, त्याने बोलावले मूर्तिकाला. घेऊन यावे वाकरोराला, 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 घेऊन यावे वाकरोराला. जानूचे कडे गुण गेले, 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 जानूचे कडे गुण गेले. गेले अक्रूराच्या वाड्याला, गेले अक्रूराच्या वाड्याला, गेले अक्रूराच्या वाड्याला, गेले अक्रूराच्या वाड्याला, अक्रूराच्या वाड्याला, गेले 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 अक्रूराच्या वाड्याला.
घेऊन आले ते अक्रोडाला, 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 घेऊन आले ते अक्रोडाला. अक्रोड बोला तो कंस राजाला, 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 अक्रोड बोला तो कंस राजाला. कोणत्या कारणाने निरोप झालेला, 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 कोणत्या कारणाने निरोप झालेला. कंस राजा तो बोलू लागला, 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 कंस राजा तो बोलू लागला. मथुरेत यज्ञ वाढेला, 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 मथुरेत यज्ञ वाढेला. तुम्ही जावे गोकुळाला, 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 तुम्ही जावे गोकुळाला. घेऊन यावे ओ श्रीकृष्णाला, घेऊन यावे ओ बळीरामाला, घेऊन यावे ओ श्रीकृष्णाला, घेऊन यावे ओ बळीरामाला, घेऊन यावे ओ बळीरामाला, घेऊन यावे ओ श्रीकृष्णाला, घेऊन यावे ओ बळीरामाला. अक्रोड निघाला गोकुळाला, अक्रोड निघाला गोकुळाला, अक्रोड निघाला गोकुळाला, अक्रोड निघाला गोकुळाला,
आदेश दिला मला यज्ञ पायाला कौसमा म्हणे बोलविले रे तुला 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 नेऊ नको घनश्याम माझा तू नेऊ नको घनश्याम अक्रूरा नेऊ नको घनश्याम माझा नेऊ नको घनश्याम Deus
कंसराजाला आनंद झाला हो, कंसराजाला आनंद झाला हो, राजाला आनंद झाला हो, कंसराजाला आनंद झाला हो, कृष्ण पाहुणे 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 आनंद झाला हो, कंसराजाला आनंद झाला हो, कंसराजाला आनंद झाला हो, कंसराजाला आनंद झाला हो, कंसराजाला आनंद झाला हो, बलिराम पाहुणे 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 आनंद झाला हो, देवा कृष्णाचे युद्ध लागले 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 हो, युद्ध लागले जानूरज हो, युद्ध लागले जानूरज हो, युद्ध लागले जानूरज हो, युद्ध लागले जानूरज हो, बलिरामाचे युद्ध लागले हो, बलिरामाचे युद्ध लागले हो, बलिरामाचे युद्ध लागले हो, बलिरामाचे युद्ध लागले हो, युद्ध लागले मूर्तिगत हो, युद्ध लागले मूर्तिगत हो, युद्ध लागले मूर्तिगत हो, युद्ध लागले मूर्तिगत हो, देवदेवांचे युद्ध लागले हो, देवदेवांचे युद्ध लागले हो, देवदेवांचे युद्ध लागले हो, देवदेवांचे युद्ध लागले हो, युद्ध लागले गणगोरज हो, युद्ध लागले गणगोरज हो, युद्ध लागले गणगोरज हो, युद्ध लागले गणगोरज हो, दोन्ही दुर्गे मरण पावले 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 हो, कंसराजाला राग झाला हो, कंसराजाला राग झाला हो, कंसराजाला राग झाला हो, कंसराजाला राग झाला हो, श्रीकृष्णाचा राग झाला हो, श्रीकृष्णाचा राग झाला हो, श्रीकृष्णाचा राग झाला हो, श्रीकृष्णाचा राग झाला हो, कंसराजाला राग झाला हो, कंसराजाला राग
वसुदेव देवकीच्या लग्नामध्ये जी आकाशवाणी झाली होती की वसुदेव देवकीला होणारा आठवा पुत्र हा कंस राजा तुझा वैरी असेल आणि त्याप्रमाणे बंदीशाळेमध्ये ठेवून कंस राजाने त्या देवकीची 6 बाळ मारली 7व्या बैलाला लागेला निघून गेला 8वा तो श्रीकृष्ण गोकुळामध्ये वाढत होता आणि त्याच श्रीकृष्णाच्या हातून विधिलिखित असल्याप्रमाणे कंस राजाचा वध झालेला आहे आणि आपल्या पद्धतीने आपल्यासोबत दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला आहे तुम्ही आम्हाला गोल पाडून द्याल एवढीच आशा आहे या ठिकाणी या मंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय संतोषजी पाटकर साहेब आमचे ज्यांच्याशी आमचा संपर्क झाला हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याची संधी आम्हाला मिळाली त्या आदरणीय संतोषजी पाटकर साहेब यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 101 रुपये भारतात पारितोषिक आलेलं आहे त्यांचं आमच्या मंडळाच्या वतीने मनस्वी आभार यानंतर आपल्या समोर